नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज पाहणार आहोत आपण क्लास SYBSc सेमिस्टर 3 चं सब्जेक्ट MT 214 लिनियर प्रोग्रामिंग प्रोग्राम. यामधला आपण फर्स्ट व्हिडिओ बेसिकचा पाहिला होता. लिनियर प्रोग्रामिंग प्रोग्रामचं डेफिनेशन पाहिलेली आहे. आता आपण पाहूया या व्हिडिओमध्ये. बघा, आपल्याला जे LPP ज्याला म्हणतो आपण लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम, हे सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला ज्या गोष्टी लागणार होत्या डेफिनेशन, ते आपण बेसिक मध्ये पाहिलेले आहेत. आता दुसरी गोष्ट आपल्याला बघा, याच्यामध्ये आपल्याला ग्राफ काढायचा आहे. ग्राफ आपल्याला लागतो आणि ग्राफवरच आपल्याला लिनियर प्रोग्रामिंग सॉल्व्ह करायचं असतं. जे आपल्याला ग्राफ लागतो ते आपण ग्राफचा हा बेसिक लेक्चर आहे. या लेक्चर मध्ये तुम्हाला मी 20-25 एक्झाम्पलचं ग्राफ कसं काढायचं, म्हणजे कन्स्टंट आपण बघितलेले आहे याच्यामध्ये लिनियर प्रोग्रामिंग मध्ये, त्या कन्स्टंटचं आपल्याला ग्राफ कसं काढायचं आपण बघूया. बघा, आपण मागच्या लेक्चर मध्ये काय काय शिकलो आहोत, की मागच्या लेक्चर मध्ये बेसिक लेक्चर हा 2, आपल्याला या लेक्चर मध्ये प्लॉट ग्राफ करायचा आहे. तर आपण मागच्या लेक्चर मध्ये शिकलो होतो की आपल्याकडे काय असतं, की एक ऑप्टिमाइज ऑब्जेक्टिव्ह फंक्शन असतो, त्याच्यानंतर कन्स्टंट असतो, हा कन्स्टंट असतो, आणि दुसरी गोष्ट आपल्याकडे काय असतं, नॉन निगेटिव्ह रेस्ट्रिक्शन. या गोष्टी लागतं. बघा, ही आपण जनरल पाहिलं होतं. या टाइपचं आपल्याला जनरल LPP असतं. जर एक्झाम्पल पाहिलं तर एक्झाम्पल कसं दिसतं बघा, मॅक्सिमाइज ऑर मिनिमाइज. या Z इक्वल टू याला म्हणतो आपण ऑब्जेक्टिव्ह फंक्शन, ऑब्जेक्टिव्ह फंक्शन, आणि जे हे मध्ये असतो याला म्हणतो आपण कन्स्टंट, कन्स्टंट्स म्हणतो. आणि जी दुसरी गोष्ट आहे याला म्हणतो आपण नॉन निगेटिव्ह रेस्ट्रिक्शन, नॉन निगेटिव्ह रेस्ट्रिक्शन. जे आपल्याकडे कन्स्टंट आहे याचा आपल्याला ग्राफ काढावा लागतो. ग्राफ. आता हे ग्राफ कसं काढायचं आपण याच्यामध्ये पाहूया. बघा, ग्राफ विषयी पहिला तुमच्याकडे ग्राफ काढण्याच्या अगोदर आपल्याकडे बघा काय काय राहतो. तुमच्याकडे ही जी आडवी लाईन तुमच्याकडे स्क्रीनवर ग्राफ दिसत असेल, त्याच्यामध्ये तुम्हाला बघा ही जी आहे याला म्हणतो आपण एक्स ऍक्सिस. बघा, जी हॉरिझॉन्टल लाईन आहे त्याला एक्स ऍक्सिस म्हणतो, आणि जी व्हर्टिकल लाईन आहे त्याला म्हणतो आपण वाय ऍक्सिस. ओके. याच्यामध्ये बघा हा फर्स्ट क्वाड्रंट आहे, फर्स्ट क्वाड्रंट. याच्यामध्ये बघा तुमच्याकडे एक्स पण काय असतो, पॉझिटिव्ह असतो, आणि वाय पण काय असतो, पॉझिटिव्ह असतो. सेकंड क्वाड्रंट मध्ये बघा तुमच्याकडे काय आहे, हा सेकंड क्वाड्रंट असतो, सेकंड क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंट मध्ये तुमच्याकडे काय, एक्स निगेटिव्ह असतो. बघा, एक्स निगेटिव्ह म्हणजे एक्स लेस दॅन 0, एक्स ची व्हॅल्यू 0 पेक्षा छोटी असते. आणि दुसरी गोष्ट वाय काय असतो तुमच्याकडे, पॉझिटिव्ह असतो. या थर्ड क्वाड्रंट मध्ये बघा, थर्ड क्वाड्रंट मध्ये काय असतो तुमच्याकडे, एक्स पण निगेटिव्ह असतो आणि वाय पण काय असतो तुमच्याकडे, निगेटिव्ह असतो. नंतर फोर्थ क्वाड्रंट मध्ये, या फोर्थ क्वाड्रंट मध्ये तुम्हाला काय, एक्स काय असतो तुमच्याकडे, पॉझिटिव्ह असतो, आणि वाय काय असतो, निगेटिव्ह असतो. ओके. मग आपण याच्यामध्ये कसं लिहिणार बघा, ऑर्डर पेअर मध्ये एक्स कॉमा वाय जो असतो बघा, दोन्ही पण पॉझिटिव्ह, पहिला पॉझिटिव्ह आणि वाय पण पॉझिटिव्ह. ओके. इथं काय तुमच्याकडं एक्स निगेटिव्ह आणि वाय काय तुमच्याकडं पॉझिटिव्ह. इथं एक्स निगेटिव्ह, वाय निगेटिव्ह, आणि इथं काय तुमच्याकडं एक्स पॉझिटिव्ह, वाय निगेटिव्ह. या टाइप मध्ये आपले एलिमेंट म्हणजे नंबर्स राहतील याच्यामध्ये. बघा, या सेंटरला म्हणतो आपण, सेंटरला ओरिजिन हा असतो तुमच्याकडे 0,0. ठीक आहे, याला म्हणतो आपण ओरिजिन, ओरिजिन. आता म्हणूया की आपल्याकडे एखादी लाईन आहे. सपोज मी एक लाईन ड्रॉ केली. सपोज ही लाईन आहे माझ्याकडे. ओके, ही लाईन. बघा, या लाईनची जी ही साइड आहे, ही साइड ही असते नॉन ओरिजिन साइड, ही असते नॉन ओरिजिन साइड. आणि बघा, या साइडला जे आहे तुमच्याकडे, या साइडला याला म्हणतो आपण ओरिजिन साइड, ओरिजिन साइड. बघा का, कारण या लाईनच्या ओरिजिन ज्या साइडला असेल त्या साइडला म्हणतो ओरिजिन साइड, आणि लाईनच्या ओरिजिनच्या अपोजिट साइडला म्हणतो आपण नॉन ओरिजिन साइड. ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याकडे ग्राफ लागतो. आता ग्राफ मध्ये बघा, आपण आता पहिला पाहणार आहोत ग्राफ. तुम्हाला हे माहित झालं असेल की कसं या एक्स ऍक्सिस वर दर्शवतो आपण. बघा, हे एक्स ऍक्सिस तुमच्याकडे इकडे असतो, हा पॉझिटिव्ह वाले, इकडे असतो निगेटिव्ह. परत वाय ऍक्सिस वर हे पॉझिटिव्ह असतो, वरचा साइड हा पॉझिटिव्ह, आणि खाली तुमच्याकडे निगेटिव्ह साइड. ओके. आता आपण पाहूया एक्झाम्पल. बघा, एक्झाम्पल मध्ये आपल्याकडे पहिला एक्झाम्पल दिला आहे सॉल्व. ग्राफिकली दाखवायचं आपल्याला काय, की एक्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 हे दाखवायचं आपल्याला या ग्राफवर. तर त्याच्या अगोदर बघा, ग्राफ काढण्याच्या अगोदर तुम्हाला काय,
की x इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0, याचा मिनिंग होतो तुमच्याकडे काय, एक पहिला मिनिंग होतो की x इक्वल टू 0, बघा इक्वल टू 2 आहे, आणि दुसरा मिनिंग होतो की काय x ग्रेटर दॅन 0. हे दोन मिनिंग आहे तुमच्याकडं. बघा या पहिल्या मिनिंगने तुम्हाला लाईन ड्रॉ करता येते, लाईन म्हणजे कशी लाईन आहे, आणि याचं तुमच्याकडे रिजन कोणत्या साइडने रिजन आहे. ओके, मग आता बघूया आपण x इक्वल टू 0. बघा x इक्वल टू 0 कधी असतो तुमच्याकडे, हा आहे x ऍक्सिस आणि हा आहे y ऍक्सिस. आता बघा इथं काय करायचं आपल्याला, हा तुमच्याकडे ओरिजिन 0,0. आता तुमच्याकडे पहिली गोष्ट लाईन काढायची आपल्याला, x इक्वल टू 0. x इक्वल टू 0 कुठं असतो तुमच्याकडे, या y ऍक्सिस वर. इथं x इक्वल टू काय असतो 0. म्हणजे तुमच्याकडे ही जी पूर्ण आहे, ही पूर्ण ही लाईन जी आहे ती x इक्वल टू 0 ची आहे. बघा लाईन निघली माझ्याकडे x इक्वल टू 0 ची. आता रिजन पाहिजे मला की x ग्रेटर दॅन 0. x ची व्हॅल्यू बघा, x कसं असतो तुमच्याकडे, x ऍक्सिस वरचे x घ्यायचे मला. मग x ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह कोणत्या साईडला आहे तुमच्याकडे, बघा या साईडला पॉझिटिव्ह आहे, या साईडला पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहे पॉझिटिव्ह, आणि या साईडला काय आहे तुमच्याकडे निगेटिव्ह व्हॅल्यू. मग आपल्याला x ग्रेटर दॅन 0 याचा मिनिंग काय होतो की पॉझिटिव्ह व्हॅल्यू. तर तुमच्याकडे पॉझिटिव्ह व्हॅल्यू कोणत्या साईडला आहे, या साईडला, म्हणून तुमच्याकडे हे झालं रिझन. हे झालं रिझन याचं. हा पूर्ण पार्ट आला, हा पण आला पूर्ण, हा पण आला, म्हणजे पॉझिटिव्ह पण आला, आणि हा बघा म्हणजे कोणते क्वाड्रंट आला, फर्स्ट क्वाड्रंट याचं सोल्युशन, आणि फोर्थ क्वाड्रंट पण याचं सोल्युशन. पुढचं या तुमच्याकडे काय, आता सॉल्व ग्राफिकली. सपोज मी असं घेतलं x इज लेस दॅन ऑर इक्वल टू 0, तर बघा याचं मिनिंग आहे तुमच्याकडे दोन. पहिला मिनिंग आहे एक तर x इक्वल टू 0 राहील, नाही तर दुसरी गोष्ट काय तुमच्याकडं x इज लेस दॅन 0. हे दोन मिनिंग. आता बघा याच्यापासून आपल्याला लाईन तयार करायची आहे, आणि याच्यापासून तुमचं सोल्युशनचं रिजन कोणत्या साईडने आहे. ओके, चला तर बघूया. आता हे तुमच्याकडे x ऍक्सिस आणि हा तुमच्याकडं y ऍक्सिस आहे. आता ज्यावेळेस x 0 असतो त्यावेळेस तुमच्याकडे बघा x 0 कधी असतो, या लाईनला x इक्वल टू 0, y ऍक्सिस पॅरलल टू y ऍक्सिसला तुमच्याकडे x काय असतो 0 असतो, या लाईनवर. ओके, हा पूर्ण लाईन आली. आणि आता बघायचं मला x लेस दॅन 0. बघा या साईडला तुमचा पॉझिटिव्ह असतो x, आणि या साईडला निगेटिव्ह असतो x. ओके, आता बघायचं आपल्याला त्यांनी काय विचारलंय दुसरं की x लेस दॅन 0, म्हणजे x ची जी व्हॅल्यू आहे ती 0 पेक्षा छोटी आहे, तर कोणत्या साईडला आहे तुमचा सोल्युशन, या साईडला सोल्युशन. मग तुमचं जे सोल्युशन आहे ते कोणत्या साईडला आलं, या साईडला. म्हणजे तुमच्याकडे सेकंड क्वाड्रंट आणि तुमच्याकडे थर्ड क्वाड्रंट या इक्वेशनचं सोल्युशन आलं. कधी x इज लेस दॅन ऑर इक्वल टू 0 आला तर तुमचं सोल्युशन असेल सेकंड क्वाड्रंट, आणि हा पूर्ण थर्ड क्वाड्रंट. बघा पुढचा आहे सॉल्व ग्राफिकली y इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. याचं पण दोन मिनिंग असेल तुमच्याकडं. बघा इथं काय, एकदा y इक्वल टू 0 असेल, आणि दुसरं काय तुमच्याकडं y इज ग्रेटर दॅन 0. इथून आपल्याला काय भेटणार आहे बघा, y इक्वल टू 0 पासून आपल्याला लाईन भेटणार आहे, आणि इथून तुमच्याकडे सोल्युशन कोणत्या साईडने आहे ते भेटणार आहे. ओके, चला तर येऊया. हा तुमच्याकडे x ऍक्सिस आहे, आणि हा तुमच्याकडे y ऍक्सिस आहे, हा तुमच्याकडे सेंटर. आता बघा y इक्वल टू 0, y 0 0 कधी असतो बघा, ज्यावेळेस मी x ऍक्सिस वरचा पूर्ण पॉईंट घेईल, तुमच्याकडे हा पूर्ण x ऍक्सिस वरचे पॉईंट, त्यावेळेस तुमच्याकडे y काय असतो 0. बघा मी हा पॉईंट जर घेतला तर हा पॉईंट असतो तुमच्याकडे x ऍक्सिस वरचा 15, y ऍक्सिस वरचा 0. सपोज मी हा पॉईंट घेतला तर तुमच्याकडे काय असतो, हा 25 x ऍक्सिस वरचा, y ऍक्सिस वरचा कोणताही पॉईंट घ्या. मी हा पॉईंट घेतला तुमच्याकडे तर हा -13 x ऍक्सिस वरचा, y ऍक्सिस 0. म्हणजे हा टोटली तुमच्याकडे y ऍक्सिस y इक्वल टू 0 x ऍक्सिस टू पॅरलल असतो. म्हणजे तुमच्याकडे काय आला हा. आता मला दुसरं काय पाहायचं आहे की y ग्रेटर दॅन 0. बघा ही जी वरची साईड आहे इथं y ग्रेटर दॅन 0 असतो, आणि खाली जे आहे तुमच्याकडे y लेस दॅन 0 असतो. म्हणजे इथं हे पूर्ण या साईडला तुमच्याकडे निगेटिव्ह व्हॅल्यू असते y ची, आणि या साईडला काय असते पॉझिटिव्ह व्हॅल्यू. मग y ग्रेटर दॅन 0 म्हणजे काय तुमच्याकडे की सोल्युशन कोणत्या साईडने, पॉझिटिव्ह साईडने. म्हणजे तुमच्याकडे हा सोल्युशन आला या साईडने, या साईड. म्हणजे बघा तुमच्याकडे सोल्युशन काय आलं, फर्स्ट क्वाड्रंट आला, आणि एक काय आला सेकंड क्वाड्रंट. मग सोल्युशन मध्ये तुमच्याकडं फर्स्ट अँड सेकंड क्वाड्रंट. ओके, सेम तुमच्याकडे आलं y इज लेस दॅन ऑर इक्वल टू 0. सेम आता याचं मिनिंग काय होईल तुमच्याकडे दोन, पहिलं y इक्वल टू 0, और दुसरं काय तुमच्याकडे y लेस दॅन 0. आता y इक्वल टू 0 बघा, पहिलं याच्यातून लाईन बनवायची आपल्याला. तर लाईन कशी बनेल तुमच्याकडं, या x ऍक्सिस पॅरलल टू
ही असेल तुमच्याकडे एक्स ऍक्सिस, पण इथं काय असतो तुमच्याकडे y इक्वल टू 0 असतो. आता दुसरी गोष्ट त्यांनी काय विचारले की y लेस दॅन 0, y ची व्हॅल्यू आपल्याकडे लेस दॅन 0 म्हणजे निगेटिव्ह व्हॅल्यू पाहिजे. निगेटिव्ह व्हॅल्यू y ची कुठे असते तुमच्याकडे बघा, या सेकंड क्वाड्रंट मध्ये आणि थर्ड क्वाड्रंट मध्ये. मग तुमचं सोल्युशन कोणत्या साईडने असेल आता, या साईडने, कारण इथं काय तुमच्याकडे y इज लेस दॅन 0 या साईडला असतो. मग हे पूर्ण तुमच्याकडे काय आला सोल्युशन. याचं सोल्युशन कोणतं. आता नेक्स्ट एक्झाम्पल आहे बघा मिक्स. तुमच्याकडे काय दिलंय बघा, दोन गोष्टी. ओके, आता इथं बघा काय आहे तुमच्याकडे, हा x इज ग्रेटर दॅन और इक्वल टू 0 अँड y इज ग्रेटर दॅन और इक्वल टू 0. आता x इज ग्रेटर दॅन और इक्वल टू 0 याचे दोन मिनिंग आहेत. काय तुमच्याकडे, एक पहिला x इक्वल टू 0 आणि दुसरी गोष्ट काय आहे तुमच्याकडे, x इज ग्रेटर दॅन 0. ओके, पहिलं हे सॉल्व्ह करूया आपण. तर तुमच्याकडे बघा x इक्वल टू 0, x इक्वल टू 0 तुमच्याकडे हा x ऍक्सिस आणि हा y ऍक्सिस आहे. आता बघा x 0 कधी असतो तुमच्याकडे, y ऍक्सिसला x 0 असतो, या पॅरलल टू x ऍक्सिस. मग तुमच्याकडे काय येईल पहिलं, x इक्वल टू दिस फॉर्म, हा फॉर्म. ओके, आता त्याच्यामध्ये हा झाला तुमच्याकडे x इक्वल टू 0. दुसरी गोष्ट काय आहे की x इज ग्रेटर दॅन 0. आता x इज ग्रेटर दॅन 0 तुमच्याकडे बघा, x ग्रेटर दॅन 0 मी कोणत्या साईडनी, x ग्रेटर दॅन 0 या साईडने x इज ग्रेटर दॅन 0. बघा x ची व्हॅल्यू 0 पेक्षा मोठी कुठे असते तुमच्याकडे, बघा इथं 0, x पेक्षा 1 2 3 4 5 हे मोठी आहे तुमच्याकडे. बघा हे साईड म्हणजे पूर्ण काय तुमच्याकडे इथं आलं, सेकंड क्वाड्रंट आणि फोर्थ क्वाड्रंट आलं यासाठी कॉमन म्हणजे सोल्युशन. हा, आता पुढे बघूया तुमच्याकडे काय करायचं मला. आता y ग्रेटर दॅन और इक्वल टू 0 आहे, याचं पण सेम मिनिंग काय तुमच्याकडे, एक पहिला y इक्वल टू 0 आणि दुसरी गोष्ट काय तुमच्याकडे y ग्रेटर दॅन 0. आता बघा पहिलं y इक्वल टू 0 कुठं असतो तुमच्याकडे, या लाईनवर, या लाईनवर तुमचा x ऍक्सिस, म्हणजे इथं काय तुमच्याकडे y इक्वल टू 0 हे झालं. y इक्वल टू 0 पॅरलल टू x ऍक्सिस असतो, म्हणजे x ऍक्सिस वर तुमचा y काय असतो 0 आणि y ग्रेटर दॅन 0. बघा y ग्रेटर दॅन 0 कधी असतो तुमच्याकडे, y ग्रेटर दॅन 0 इथं y ग्रेटर दॅन, कारण इथं हे पॉझिटिव्ह बघा, हा 1 0 पेक्षा मोठा आहे, 2 0 पेक्षा मोठा आहे, 3 0 पेक्षा मोठा आहे, म्हणून तुमच्याकडे कोणता या साईडला त्याचं सोल्युशन असेल. निगेटिव्ह असता y लेस दॅन 0, 0 पेक्षा छोटा, तर आपल्याकडे खाली आला असतं सोल्युशन वरती. बघा इथं तुमच्याकडे दोन इक्वेशन होते आणि दोन इक्वेशन मध्ये तुम्हाला कॉमन सोल्युशन घ्यायचं. बघा दोन इक्वेशनचं पहिल्याचा कोणता आला तुमच्याकडे, बघा पहिल्या याच्यामध्ये तुम्हाला आला फर्स्ट क्वाड्रंट, फर्स्ट अँड फोर्थ क्वाड्रंट, बघा फोर्थ क्वाड्रंट, आणि तुमच्या याच्यामध्ये आलं तुमच्याकडे काय सेकंड आणि फर्स्ट क्वाड्रंट. तर तुमच्याकडे कॉमन सोल्युशन कोणतं दिसतो बघा, दोन्ही इक्वेशनचा कॉमन, म्हणजे तुमच्याकडे दोन्ही इक्वेशन सॅटिस्फाय झाले पाहिजे. बघा जर सेकंड क्वाड्रंट घेतला मी, तर सेकंड क्वाड्रंट मध्ये फर्स्ट लाईनचं सोल्युशन नाही, म्हणजेच तुमच्याकडे काय आलं इथं काय की हा जो तुमच्याकडे हा फर्स्ट क्वाड्रंट आहे, दोन्ही इक्वेशनचं कॉमन सोल्युशन आहे. म्हणजे तुमच्याकडे ज्यावेळेस मी फर्स्ट इक्वेशन घेतलं x इज ग्रेटर दॅन इक्वल टू, त्यावेळेस पण फर्स्ट क्वाड्रंट येतो, आणि ज्यावेळेस मी y इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0 होतो, त्यावेळेस पण माझा हा कॉमन सोल्युशन बघा या साईडने हा म्हणजे पूर्ण झाला हा. तर तुमच्याकडे हा जो पूर्ण आहे फर्स्ट क्वाड्रंट हा झाला याचा सोल्युशन. आता हे इम्पॉर्टंट काय आहे की तुमच्याकडे x इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0, y इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0, लिनियर प्रोग्रामिंग मध्ये जो नॉन निगेटिव्ह तुमच्याकडे रेस्ट्रिक्शन असेल, नॉन निगेटिव्ह रेस्ट्रिक्शन, याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक वेळेस ईच अँड एव्हरी क्वेश्चन मध्ये हा असेल. याचा मिनिंग होतो की तुम्हाला फक्त फर्स्ट क्वाड्रंट मधलं सोल्युशन घ्यायचं आहे. बघा x इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0 आणि y इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0, याचा मिनिंग होतो की तुम्हाला फक्त आणि फक्त फर्स्ट क्वाड्रंट मध्येच बघायचंय कॉमन सोल्युशन. ओके, आता आपण बघूया दुसरा एक्झाम्पल घेऊया. काय x इज लेस दॅन इक्वल टू 0 आणि y इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0. बघा x इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0 याचं दोन मिनिंग आहे. काय तुमच्याकडे x एकदा 0 असू शकतो किंवा x एकदा लेस दॅन 0 असू शकतो. x लेस दॅन 0 म्हणजे काय, याची निगेटिव्ह व्हॅल्यू. ओके, आता याचं बघा पहिलाचं काढून घेऊया आपण. x इक्वल टू 0 कधी असतो तुमच्याकडे, बघा हे y ऍक्सिस आणि हा आहे तुमच्याकडे x ऍक्सिस, हा तुमच्याकडे सेंटर आहे. बघा x इक्वल टू 0, x 0 असेल कधी पॅरलल टू y ऍक्सिस, पॅरलल टू y ऍक्सिस या ऍक्सिसला, म्हणजे इथे x इक्वल टू काय असतो तुमच्याकडे 0. पहिलं झालं. आता सोल्युशन पाहायचं मला कोणत्या साईडला आहे. मग आता बघा x निगेटिव्ह, बघा x निगेटिव्ह, बघा x व्हॅल्यू -1 -2 -3 -4 -5, म्हणजे तुमच्याकडे जे सोल्युशन आहे ते निगेटिव्ह आहे, x लेस दॅन 0, म्हणजे x ची व्हॅल्यू 0 पेक्षा छोटी कधी असेल तुमच्याकडे या साईडला.
हे तुमच्याकडे सोल्युशन आलं या साईडने. ओके, या साईडने. ओके, या साईडने हा पूर्ण आला तुमच्याकडे. म्हणजे कोणता? सेकंड क्वाड्रंट आणि थर्ड क्वाड्रंट. आता आपल्याला बघा हे झालं एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल टू 0. दुसरं आहे काय तुमच्याकडं? दुसरं y इक्वल टू 0 राहील एकदा, किंवा y इज ग्रेटर दॅन 0 राहील. ओके, y ग्रेटर दॅन 0 चा मीनिंग काय? की y ची व्हॅल्यू कशी घ्यायची? मला पॉझिटिव्ह, म्हणजे y ची व्हॅल्यू 0 पेक्षा मोठी घ्यायची. तर बघूया पहिलं y इक्वल टू 0 कधी असतो तुमच्याकडे? y इक्वल टू 0 इथं असतो तुमच्याकडे, एक्स ऍक्सिस पॅरलल टू एक्स ऍक्सिस. y इक्वल टू 0 म्हणजे तुमच्याकडे ही पूर्ण लाईन आली. पूर्ण लाईन आली तुमच्याकडे y इक्वल टू 0. आता y पॉझिटिव्ह घ्यायचं आपल्याला, y पॉझिटिव्ह. आता y पॉझिटिव्ह कुठं असतो तुमच्याकडे? बघा y पॉझिटिव्ह वरती असतो. बघा y ची व्हॅल्यू 1 2 3 4 5 हे पॉझिटिव्ह आहे, म्हणजे सोल्युशन तुमचं कोणतं? वरच्या साईडला. बघा हे झालं तुमच्याकडं. आता मला कॉमन सोल्युशन बघायचं की दोन्ही इक्वेशनचे मिळून कॉमन कोणता आला. बघा दोन्ही इक्वेशनचे मिळून तुमच्याकडे कॉमन कोणता पार्ट आला? सेकंड क्वाड्रंट. बघा या लाईनचा पण इकडचा पार्ट हा आला तुमच्याकडे, इकडचा हा पूर्ण इकडचा, आणि या लाईनचा पण हा पूर्ण आला. म्हणजेच तुमच्याकडे हा जो सेकंड क्वाड्रंट आहे हे याचं सोल्युशन झालं, म्हणजे कॉमन सोल्युशन. याला म्हणतो आपण फिजिबल रिजन. काय म्हणतो? फिजिबल रिजन. फिजिबल रिजन म्हणजे या कन्स्टेंटचं, या इक्वेशनचं जे कॉमन सोल्युशन येतं त्याला म्हणतो आपण फिजिबल रिजन. तर तुमच्याकडे काय आलं की x इज लेस दॅन ऑर इक्वल टू 0 अँड y इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 च तुमच्याकडे हा सेकंड क्वाड्रंट जो आहे तो आला तुमच्याकडे फिजिबल रिजन. आता बघूया आपण काय हा. आता हा तुम्हाला येऊनच जाईल, तरी पण मी फास्ट सांगून देतो. याचा मिनिंग काय होतं तुमच्याकडे? x इक्वल टू 0 अँड x इज लेस दॅन 0. ओके, याचं काय होतं तुमच्याकडं? y इक्वल टू 0 आणि y इज लेस दॅन 0. तर बघूया आपण एक एक. पहिला x इक्वल टू 0 कुठचा असतो तुमच्याकडं? दिस x इक्वल टू 0. ओके, इथं असतो तुमच्याकडे x इक्वल टू 0. आता x लेस दॅन 0. बघा x ची व्हॅल्यू 0 पेक्षा छोटी कोणत्या साईडने तुमच्याकडं? या साईडनी, म्हणजे निगेटिव्ह व्हॅल्यू. बघा काय आहे ते? कारण की तुमच्याकडे -1 -2 -3 -4 हे 0 पेक्षा छोटे आहेत, म्हणून या साईडने तुमच्याकडे हा आला. बघा हा पूर्ण आला तुमच्याकडे, हा पण पूर्ण. आता दुसरी गोष्ट काय? y इक्वल टू 0. y इक्वल टू 0 कुठं असतो तुमच्याकडे? एक्स ऍक्सिस वर. हा पूर्ण आला तुमच्याकडे, इथं y इक्वल टू 0 असतो. आता दुसरं y लेस दॅन 0 याचा मीनिंग काय झाला की y ची व्हॅल्यू कशी आहे तुमच्याकडे? निगेटिव्ह. मग y ची व्हॅल्यू निगेटिव्ह कोणत्या साईडने? बघा y ची व्हॅल्यू -1 -2 -3 -4 हे निगेटिव्ह व्हॅल्यू आहे, मग 0 पेक्षा छोटी. तर तुमच्याकडे सोल्युशन कोणत्या साईडने? या साईड, या साईडने. मग कॉमन सोल्युशन कोणता आहे बघा? हा जो थर्ड क्वाड्रंट आहे या इक्वेशनचा पण इकडचा पार्ट आला, या इक्वेशनचा पण हा पार्ट आला. याचा मिनिंग झाला तुमच्याकडे की थर्ड क्वाड्रंट जो आहे तर तो कॉमन सोल्युशन झाला या पूर्ण याचा. म्हणजे ज्यावेळेस x लेस दॅन 0 आणि y लेस दॅन 0 असेल त्यावेळेस तुमच्याकडे कोणता क्वाड्रंट येईल? थर्ड क्वाड्रंट. आता पुढचा आहे बघा, x इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 आणि y लेस दॅन 0. तर तुम्ही हे घरी सॉल्व्ह करू शकता. तर तुमचा आन्सर यायला पाहिजे फोर्थ क्वाड्रंट. हे तुम्ही एकदा बघा घरी करून. त्याच्यामध्ये पण x ग्रेटर दॅन 0 y लेस दॅन 0. आता आपण पुढचा क्वेश्चन पाहूया बघा. सॉल्व्ह ग्राफिकली 2x - 3 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. आता या क्वेश्चनला कसं सॉल्व्ह करायचं बघा. पहिलं याच्यामध्ये फक्त एकच व्हेरिएबल आहे x. पहिली गोष्ट याला सॉल्व्ह करून घ्या. x ची व्हॅल्यू काढायची आपल्याला. x ची व्हॅल्यू कशी काढणार? हा -3 आहे तो या साईडने गेला तर पॉझिटिव्ह झाला, तर काय झालं तुमच्याकडे? 2x इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 3. का केलं मी? फक्त माझ्याकडे एकच व्हेरिएबल आहे x व्हेरिएबल. ज्यावेळेस दोन व्हेरिएबल असेल त्यावेळेस वेगळं आहे, आपण पुढे पाहणार आहोत. फक्त एकच व्हेरिएबल आहे म्हणून मी काय केलं इथं एका साईडला फक्त एका साईडला x ची व्हॅल्यू काढायची मला. तर x ची व्हॅल्यू कशी काढणार होता? आपल्याला x ची व्हॅल्यू हा 2 पण इकडे पाठवून द्या. हा 2 इथं मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, तो इकडे जाऊन काय होईल? डिवाइडला. तर मग तुमच्याकडे x इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू काय आला? 3/2. ओके, अजून जर याला सॉल्व्ह केलं x इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू, आता जर मी या भागाकार केला, 2 ने 3 ला भाग दिला तर किती तुमच्याकडे? 2 1 2 आणि इथं 1 पॉईंट दिला आणि इथं 5, म्हणजे 3 ला जर 2 ने भाग दिला तर आता तुमच्याकडे इक्वल टू दिस. आता बघा x इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू काय आला तुमच्याकडे? 1.5. याचे दोन मिनिंग असतो, आपण पाहिलेला आहे. काय की एक बघा x इक्वल टू एक असतो 1.5 आणि दुसरा असतो तुमच्याकडे काय? x इज ग्रेटर दॅन 1.5. दोन मिनिंग. यानी बघा आपल्याला लाईन बनते
आणि याने आपल्याला काय बनतं, रिझल्ट, कोणत्या साईडने आपलं सोल्युशन आहे. ठीक आहे, तर काय केलं मी आता बघा, तुमच्याकडे हा असतो वाय ऍक्सिस आणि हा असतो एक्स ऍक्सिस. आता इथे तुम्हाला काय काय दिलं, पहिली गोष्ट की एक्स ची व्हॅल्यू किती दिलेली आहे 1.5. आता एक्स ची व्हॅल्यू 1.5 कुठे बघा, तुमच्याकडे इथं 1 आहे, इथं 1.5 बघा, हा तुमच्याकडे काय पॉईंट झाला 1.5. ही काय झाली तुमच्याकडे इथं एक्स ची व्हॅल्यू किती आहे 1.5. आता ज्यावेळेस माझ्याकडे एक्स ची व्हॅल्यू 1 असेल आणि त्याचं मला सोल्युशन काढायचं असेल, आपण एक्स इक्वल टू 0 घेता काय घेतलं, पॅरलल टू एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस. तसंच आहे एक्स ची जर 1.5 असेल तर ती पॅरलल टू काय असते वाय ऍक्सिस. मग तुमच्याकडे जे सोल्युशन असेल, पहिली लाईन कशी बनेल तुमच्याकडे एक्स इक्वल टू 1.5 ची ही लाईन बनेल. ओके, ही लाईन बनली. बघा आपल्याला लाईन भेटली, या लाईनला म्हणतो आपण एक्स इक्वल टू 1.5, जी की पॅरलल टू वाय ऍक्सिस असते. आता दुसरी गोष्ट काय, तुमच्याकडे एक्स ची व्हॅल्यू कशी आहे तुमच्याकडे 1.5 पेक्षा जास्त. बघा आता 1.5 पेक्षा जास्त 2 असेल का, यस. 3 असेल का 1.5 पेक्षा जास्त, यस. 4 असेल का, यस. 5 असेल का, यस. 6 असेल का, यस. म्हणजे तुमच्याकडे जो सोल्युशन येणार आहे तो कोणत्या साईडने येणार आहे, या साईडने. का, कारण एक्सच्या ज्या बी व्हॅल्यू आहेत या साईडने याच्यापेक्षा मोठ्या आहेत 1.5 पेक्षा. हे तुमच्याकडे सोल्युशन असेल. हे जे मी लाईन ड्रॉ केलेली ना, हे तुमच्याकडं हे सोल्युशन असेल या लाईनच्या या साईडला. ओके, दुसरा एक्झाम्पल घेऊया आता. बघा दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये पण सेम आहे. आता काय तुमच्याकडे वाय, याला पण आपल्याला फक्त एकच व्हेरिएबल दिलाय, कोणता, वाय व्हेरिएबल. तर आपल्याला काय करावं लागेल, वाय ची व्हॅल्यू काढायची आहे. तर कसं काढणार बघा, पहिलं हा -5 आहे. ओके, तो इकडे गेल्यावर काय +5. बघा हा जर रूल माहित नसेल तर प्लस जो आहे तुमच्याकडं, प्लस इकडे जाऊन मायनस होतो, मायनस जो आहे इक्वलच्या नंतर जाऊन तो प्लस होतो, आणि इकडे मल्टिप्लिकेशन असेल तर तो इकडे जाऊन डिवाइडला होतो, आणि जो डिवाइड असेल तो इक्वलच्या नंतर जाऊन तो काय होतो, मल्टिप्लिकेशन. तर हा -5 आहे, तो इकडे जाऊन काय होईल प्लस, तर 2y इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू काय आला तुमच्याकडे 5 आला. आपल्याला y ची व्हॅल्यू काढायची आहे. इथं बघा y ची व्हॅल्यू, तर y ची व्हॅल्यू कशी येईल तुमच्याकडे, y इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू, हा 2 इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, इकडे काय होतो डिवाइडला. तर इथं काय आला तुमच्याकडं, इथं याला जर मी भाग दिला, y इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 5 डिवाइडेड बाय 2 म्हणजे किती तुमच्याकडं, बघा 5 ला जर 2 ने भाग दिला तर 5 1 5 आणि 5 दोन्ही सॉरी 2 1 2 आणि 2 4 भाग गेला, नंतर 1 राहिला. तर भाग दिला मी तर किती राहिलं तुमच्याकडे, 1 बाकी राहिला, 10 झाले, आणि 2 ने 5 म्हणजे किती, 5 ला जर 2 ने भाग दिला तर आता तुमच्याकडे किती 2.5. आता इथून तुम्हाला समजतं काय की y ची व्हॅल्यू काय असू शकते, बघा ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू, एकदा y इक्वल टू किती असेल तुमच्याकडे 2.5, आणि दुसरी गोष्ट y ची व्हॅल्यू किती असेल तुमच्याकडे ग्रेटर दॅन 2.5. ओके, म्हणजे मी काय वाटलं, एकदा इक्वल टू घेतला आणि एकदा ग्रेटर दॅन घेतला. आता चला येऊ आपल्या ग्राफ मध्ये. हा आहे तुमच्याकडे y ऍक्सिस आणि हा आहे तुमच्याकडे x ऍक्सिस. ओके, आता बघा y ची व्हॅल्यू पहिला आपण सॉल्व्ह करूया. y इक्वल टू 2.5. बघा y इक्वल टू 1 इथं आहे, y इक्वल टू 2 आहे, y इक्वल टू बघा हा 2.5 आहे. ओके, इथं मग आता y इक्वल टू 2.5 तो कुणाला पॅरलल असेल, x ऍक्सिसला. बघा y ऍक्सिस वरचा पॉईंट असेल तो पॅरलल टू कोण असेल, आता x ऍक्सिस. म्हणजे तुमच्याकडे ही लाईन आली, याला म्हणतो आपण y इक्वल टू 2.5. y इक्वल टू 2.5 ची ही लाईन झाली आपल्याकडे. आता चला, आता काय करायचं आपल्याला, की सोल्युशन कोणत्या साईडला आहे. बघा ही साईड आहे तुमच्याकडे ओरिजिन साईड, आणि ही आहे नॉन ओरिजिन साईड. ओके, आपण पुढे पण पाहणार आहोत ओरिजिन साईड आणि नॉन ओरिजिन साईड कसं चेक करायचं. ठीक, इथं काही गरज नाही एवढी. आता बघा y ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 2.5. बघा y इथं आहे, y ऍक्सिस वरचा y 2.5. बघा y ची व्हॅल्यू 2.5 पेक्षा कुठं असेल, 3 मोठा आहे, 4 पण मोठा आहे, 5 पण मोठा आहे, 6 पण मोठा आहे, 7 पण मोठा आहे. तर तुमचा सोल्युशन कोणत्या साईडला असेल, वरच्या साईडला. कारण y ची व्हॅल्यू जी आहे तुमच्याकडे 2.5 पेक्षा कोणती, हे वरचे मोठे आहेत सगळे, आणि खालचे जे बघा 2 जर घेतला असता मी y ची व्हॅल्यू तर 2.5 पेक्षा छोटी आली असती, पण असं नाही. मग हे झालं तुमच्याकडे जे वरचा पार्ट आहे, हे झालं तुमच्याकडे सोल्युशन. ठीक आहे, हे झालं सोल्युशन. आता पाहूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. चला तर आपण पाहूया नेक्स्ट एक्झाम्पल. बघा याच्यामध्ये पण सेम आहे. काय तुमच्याकडं हा आहे किती 5y प्लस 3 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 0. आता इथं पण एकच व्हेरिएबल आहे आपल्याकडे, कोणता y. आपल्याला y ची व्हॅल्यू काढायची आहे. तर पहिलं 3 इकडे पाठवा. बघा 3 पाठवल्यानंतर काय आलं तुमच्याकडं 5y इज लेस दॅन ऑर इक्वल टू -3.
ठीक आहे. आता आपल्याला वाय ची व्हॅल्यू काढायची आहे इथं. तर किती तुमच्याकडे वाय इज लेस दॅन ऑर इक्वल टू हा 5 मल्टिप्लायला आहे, इकडे काय होतो डिवाइडला -3/5. ओके. आता व्हॅल्यू काढायची आपल्याला वाय इक्वल टू मायनस. आता इथं जर आपण 3 ला 5 ने डिवाइड करून घेऊया, किती तुमच्याकडं भाग जात नाहीये बघा, 5 ने 3 ला भाग जात नाहीये, मग आपण काय करणार 0 पॉइंट. आता हा किती झाला तुमच्याकडे 30, 5 चा पडा 30 पर्यंत म्हणा, 5 क 30 म्हणजे किती -0.6 वाय ची व्हॅल्यू आली लेस दॅन ऑर इक्वल टू. आता हे आली तुमच्याकडे लेस दॅन ऑर इक्वल टू, याचे दोन व्हॅल्यू असतात, एक इक्वल टू आणि एक लेस दॅन. तर वाय इक्वल टू एक किती आला तुमच्याकडे -0.6 आणि दुसरी व्हॅल्यू काय आली तुमच्याकडे वाय लेस दॅन -0.6. तर चला इथं आपण पहिलं बघा वाय इक्वल टू 0.6. आता येऊया आपल्या ऍक्सिस वर. हा तुमच्याकडे वाय ऍक्सिस आहे आणि हा एक्स ऍक्सिस आहे. ओके. आता वाय ची व्हॅल्यू किती आहे -0.6 आहे बघा, वाय ची व्हॅल्यू 0.6 मायनस बघा, वाय ची व्हॅल्यू 1 आहे 2 आहे, तर 0.6 मायनस मध्ये कुठं असेल तुमच्याकडे इथं. ओके बघा, हे 0.2 -4 आणि ही काय तुमच्याकडे इथं व्हॅल्यू आहे तुमच्याकडे किती मायनस. आता ज्यावेळेस वाय ची व्हॅल्यू असेल त्यावेळेस तुमच्याकडे पॅरलल टू काय असतं एक्स ऍक्सिस. बघा उलटा आहे, जेव्हा तुम्ही एक्स व्हॅल्यू पुट करला ती लाईन तुमच्याकडे पॅरलल टू वाय ऍक्सिस असते, आणि जर वाय ची व्हॅल्यू असेल तर पॅरलल टू काय असते एक्स ऍक्सिस. मग तुमच्याकडे जी आता ही लाईन ही अशी असेल आणि ही लाईन कोणती आहे वाय इक्वल टू -0.6 ही लाईन झाली. आता दुसरं काय तुमच्याकडे वाय ची व्हॅल्यू जी आहे ते -0.6 पेक्षा छोटी व्हॅल्यू आहे. मग बघा याच्यापेक्षा छोटी व्हॅल्यू कशी येईल तुमच्याकडे, याच्यापेक्षा पण लहान व्हॅल्यू, हे सगळ्यात मोठी व्हॅल्यू आहे. मग याच्यापेक्षा लहान कोणत्या कोणत्या व्हॅल्यूज बघा, हा -1 लहान आहे, -2 पण लहान आहे, कारण ही किती आहे तुमच्याकडे -0.6 व्हॅल्यू आहे. याच्यापेक्षा लहान -3 आहे, -4 आहे, त्याच्यानंतर सगळ्या व्हॅल्यू जे आहेत लहान आहेत. मग तुमच्याकडे सोल्युशन जे आहे ते कोणत्या साईडला येईल, या साईडला, या साईडला. ओके. असं जर समजत नसेल तर आता बघा आपण, आता तुम्हाला बऱ्यापैकी समजलं असेल तर साईडनी कोणत्या जर आपण चेक करणार, बघा तुमच्याकडे काय आलं वाय लेस दॅन -0.6. ओके, हे आहे स्टेट. इथं तुम्ही वाय ची व्हॅल्यू काय पुट करणार, वाय ची व्हॅल्यू 0 पुट करायची, वाय इक्वल टू 0. आता बघा आपण काय करणार, वाय ची व्हॅल्यू पुट करणार 0. तर इथं काय आलं तुमच्याकडे की बघा वाय ची व्हॅल्यू 0 लेस दॅन -0.6. हे स्टेटमेंट ट्रू आहे का बघा, हे स्टेटमेंट ट्रू आहे का बघायचं. 0 हा -0.6 पेक्षा लहान आहे का, नाही. तर का, कारण 0 पेक्षा ही संख्या, हे स्टेटमेंट ट्रू नाही, तर नॉट अ ट्रू स्टेटमेंट. स्टेटमेंट जर ट्रू स्टेटमेंट नसेल, म्हणजे स्टेटमेंट जर ट्रू नसेल, ज्यावेळेस आपण वाय ची व्हॅल्यू 0 पुट करू म्हणजे ओरिजिनची व्हॅल्यू पुट करू, त्यावेळेस तुमचं जर स्टेटमेंट ट्रू असेल तर तुमचं सोल्युशन ओरिजिन साईडने असतो, आणि जर तुमचं स्टेटमेंट नॉट ट्रू असेल, फॉल्स असेल, तर तुमचं सोल्युशन जे आहे सोल्युशन इन नॉन ओरिजिन साइड. हा जर ट्रू स्टेटमेंट असता तर तुमचं सोल्युशन ओरिजिन साइडने असता, पण हे स्टेटमेंट ट्रू नाहीये, कारण 0 हा -0.6 पेक्षा छोटा नाहीये, म्हणून बघा इथं हे स्टेटमेंट ट्रू नाहीये. तर तुमचा जो सोल्युशन असणार आहे तो नॉन ओरिजिन साइडने असणार आहे. बघा ही लाईन आहे तुमच्याकडे, या लाईनच्या वरचा हा ओरिजिन साइड आहे आणि याच्या खालची जी आहे ती नॉन ओरिजिन साइड आहे. बघा असं पण तुम्ही ठरवू शकता. याच्यापुढे आपण असंच घेणार आहे की स्टेटमेंट ट्रू आहे की फॉल्स, त्याच्यानंतर सोल्युशन ओरिजिन साइडने आहे की नॉन ओरिजिन साइडने आपण घेणार आहोत. आता बघा पुढचा एक्झाम्पल आहे तुमच्याकडे. पुढचा एक्झाम्पल काय आहे की x + 2y इज लेस दॅन ऑर इक्वल टू 6. ओके. आता इथं बघा तुमच्याकडे दोन व्हेरिएबल आहे, कोणते कोणते आहे, x आणि y व्हेरिएबल आहे. ओके. तर आपण बघा इथं काय करणार आहोत की याला आपण टेबल फॉर्म मध्ये करूया. पहिलं टेबल फॉर्म मध्ये कसं की तुमच्याकडे जे लाईन आहे, पहिलं लाईन नंतर x आणि y व्हेरिएबल, त्याच्यानंतर तुमच्याकडं x, y आणि नंतर तुमच्याकडे काय इथं साइन आणि तर रिझन. ओके, असं घेऊया आपण. आता बघा लाईन कोणती तुमच्याकडं x + 2y = 6 ही लाईन आहे. बघा याचे दोन मिनिंग राहतात तुमच्याकडं. याचे मिनिंग कोणते आहेत, पहिला x + 2y = 6, याच्यापासून आपल्याला काय भेटतं, लाईन भेटते. आणि दुसरं तुमच्याकडे x + 2y < 6, बघा याचे दोन मिनिंग होतो, याच्यापासून आपल्याला रिझन भेटतं पूर्ण. ओके. तर पहिला आपण लाईन काढून घेऊया.
लाईनच्या नंतर आपल्याला रिझन कोणत्या साइडने, ओरिजिन साइडने सोल्युशन आहे की नॉन ओरिजिन साइडने आपल्याला बघायचं आहे. तर पहिलं बघा काय करणार तुम्ही इथं, आता काय करणार आपल्याला लाईन काढायची आहे. पहिलं बघा दोन आहे तुमच्याकडं, इथून लाईन आणि इथून आपण रिझन काढूया. बघा इथून लाईन आणि इथून रिझन. तर पहिली गोष्ट तुमच्याला काय करायचं आहे की पहिलं लाईन काढून घ्या. बघा लाईन काढताना आपण काय करणार, या टाइपचे किती बी इक्वेशन असो आपलं सेम प्रोसेस काय, पहिलं एकदा x इक्वल टू 0 पुट करायचं. कोणत्या इक्वेशन मध्ये, या इक्वेशन मध्ये लाईनच्या, x प्लस 2y इक्वल टू 6. ओके, जर मी याच्यामध्ये x इक्वल टू 0 पुट केला, x इक्वल टू 0, तर आता y ची व्हॅल्यू काढायची आपल्याला, किती 0 प्लस, बघा इथं पुट केलं मी x इक्वल टू 0, तर 2 किती 0 प्लस 2y इक्वल टू 6. तर y इक्वल टू किती, आता हा 0 प्लस 2y म्हणजे 2y, तर आपल्याला y ची व्हॅल्यू काढायची, तर हा 6 डिवायडेड बाय हा 2 इकडे येईल, किती डिवाइडला झाला, तर y इक्वल टू किती तुमच्याकडे 3. बघा ज्यावेळेस माझ्याकडे x 0 होता त्यावेळेस y ची व्हॅल्यू किती भेटली मला, 3. ओके, परत आपण दुसरं बघूया. आता y ची बघा एकदा काय, आता y0 पुट करायचं आपल्याला, काय y0 पुट करायचंय. मग जर मी y इक्वल टू जर 0 पुट केला कशामध्ये, या इक्वेशन मध्ये, तर x ची व्हॅल्यू किती येते तुम्हाला डायरेक्टली, x प्लस 2 इंटू y ची व्हॅल्यू किती पुट केली मी 0 इक्वल टू 6, तर 2 इंटू 0 0, तर x प्लस 0 x इक्वल टू डायरेक्ट किती आला 6. ज्यावेळेस माझ्याकडे y ची व्हॅल्यू 0 असेल त्यावेळेस x ची व्हॅल्यू किती आली 6. मग आता पॉईंट बघायचं, पहिलं 0,3 पॉईंट, पहिला आपण x ऍक्सिस घेतो नंतर y ऍक्सिस. इथं किती तुमच्याकडे 6,0. आपल्याकडे साइन कशी आहे तुमच्याकडे, लेस दॅन ऑर इक्वल टू. आता मला रिझन फाइंड करायचं आहे. रिझन म्हणजे काय की तुमचं सोल्युशन जे आहे कोणत्या साईडला आहे. तर मग मी काय करणार, पुट x इक्वल टू 0 आणि y इक्वल टू 0 कशामध्ये पुट करणार मी, इन कशामध्ये, इक्वेशन मध्ये, x प्लस 2y लेस दॅन 6. बघा याच्यापासून आपल्याला लाईन बनलेली आहे, याच्यापासून आपल्याला रिझन बघायचं की ओरिजिन साइडने सोल्युशन आहे की नॉन ओरिजिन साइडने. तर पुट करा 0 0. बघा x ची व्हॅल्यू 0 पुट केली आणि y ची पण 0 केली, तर 0 प्लस 0 इज लेस दॅन 6. तर हे स्टेटमेंट ट्रू आहे कारण 0 पेक्षा 6 मोठा आहे, 0 इज लेस दॅन 6. हे स्टेटमेंट ट्रू आहे, ट्रू स्टेटमेंट. तर तुमच्याकडे सोल्युशन जे आहे, सोल्युशन इन ओरिजिन साइड. बघा जर हा स्टेटमेंट ट्रू नसता तर तुमचं सोल्युशन कोणत्या साइडने आला असता, नॉन ओरिजिन साइडने. तर आपल्याकडे आता माहित झालं की सोल्युशन कोणत्या साइडने येणार आहे, ओरिजिन साइडने. चला तर आपण आता ग्राफ मध्ये येऊया. पहिला पॉइंट आहे तुमच्याकडे कोणता, 0,3. बघा हा पहिला पॉइंट, हा 0,3, एक्स ऍक्सिस वरचा 0, वाय ऍक्सिस वरचा 3. तर कुठे येईल तुमच्याकडे, बघा एक्स ऍक्सिस, या ऍक्सिस वाय ऍक्सिस वर काय असतो तुमच्याकडे, x0 असतो आणि तर y ची व्हॅल्यू किती 3, म्हणजे हा पॉइंट झाला तुमच्याकडे 3,0. दुसरा पॉइंट काय तुमच्याकडे 6,0. बघा 6, एक्स ऍक्सिस वरचा 6 आणि वाय ऍक्सिस वरचा 0. कारण एक्स ऍक्सिस वर वाय ची व्हॅल्यू किती असते 0, मग हा पॉइंट किती झाला तुमच्याकडे 6,0. बघा दोन व्हॅल्यू काढले मी. दोन व्हॅल्यू काढल्यानंतर आपल्याला काय करायचंय, हे दोन लाईन जॉईन करून घ्यायचे. बघा हे दोन पॉइंट मी जॉईन करून घेतले. ही लाईन कोणती बनली तुमच्याकडे, x प्लस 2y इक्वल टू 6. ठीक आहे, ही लाईन बनवली पहिली मी, ही लाईन झाली तुमच्याकडे. आता सोल्युशन जे आहे तुमच्याकडे ओरिजिन साइडने आहे. बघा तुमच्याकडे ही ओरिजिन आहे 0,0, दिस इज ओरिजिन, म्हणजे ओरिजिन साइड आहे, ओरिजिन साइड. आणि ही तुमच्याकडे कोण आहे, नॉन ओरिजिन साइड. तर काय झालं तुमच्याकडे, ओरिजिन साइड, नॉन ओरिजिन साइड. आता बघा सोल्युशन आहे तुमच्याकडे, बघा कोणत्या ओरिजिन साइड. मग ओरिजिन साइड कोणती आहे तुमच्याकडे, ही या साइडला तुमचा सोल्युशन असेल, या साइडला तुमचं हे सोल्युशन असेल. ठीक आहे, हा जो पार्ट झाला त्याला म्हणतो आपण फिजिबल रिझन. आता आपण पुढचा एक्झाम्पल पाहूया. बघा पुढच्या एक्झाम्पल मध्ये पण सेम आहे. तुमच्याकडे काय आहे की x प्लस 2y इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 आहे. ओके, त्याचं सोल्युशन काढायचं आपल्याला. त्याच्या अगोदर आपण दुसऱ्या टाईपचं एक एक्झाम्पल घेऊया. बघा हा एक्झाम्पल घेऊया आपण आता. सेम आहे, आता जो एक्झाम्पल घेतला तसंच आहे आपल्याकडं. सेम प्रोसेस कशी याची तुमच्याकडं की याचे दोन व्हॅल्यू येतात. किती आहे, दोन. एक कोणता आहे तुमच्याकडं 2x प्लस 2x मायनस 5y इक्वल टू 10 घ्यायचं आहे. आणि इथं काय घ्यायचं तुम्हाला, 2x मायनस 5y इज ग्रेटर दॅन 10 घ्यायचं आहे.
ओके, हे 2 आले आपल्याला. आता आपल्याला इथून काय भेटणार आहे, लाईन भेटणार आहे, हे लाईनचं इक्वेशन आहे. आणि इथून तुम्हाला रिजन भेटणार आहे पूर्ण. कोणता, एक तर ओरिजिन साइड भेटणार आहे किंवा नॉन ओरिजिन साइड भेटणार आहे. ओके, तर बघूया आपण पहिलं. तर आपण टेबल बनवला, तर टेबल थ्रू बघूया किंवा टेबल, आता मी जसं टेबल बनवलं तुम्ही सगळं बनवू शकता सगळ्या एक्झाम्पल साठी. तर मी इथं बनवून टाकतो. पहिलं एक्स इक्वल टू सपोज 0 घेतला मी, कशामध्ये, याच्यामध्ये पुट करायचं मला. एक्स इक्वल टू जर 0 घेतला तर बघा इथं y ची व्हॅल्यू काढायची आपल्याला. काय, 2 इंटू एक्स व्हॅल्यू 0 मायनस 5 इंटू वाय इक्वल टू 10, देन मायनस 5y इक्वल टू 10. काय केलं मी, 2 इंटू 0 0, तर y इक्वल टू किती, 10 अपॉन मायनस 5, देन y इक्वल टू किती तुमच्याकडं, 10 अपॉन मायनस 5 किती, मायनस 2. बघा ज्यावेळेस माझ्याकडे x आणि y, ज्यावेळेस x ची व्हॅल्यू किती होती 0, त्यावेळेस y ची व्हॅल्यू किती आली माझ्याकडे, मायनस 2. आता दुसरी गोष्ट, y इक्वल टू 0 पुट करा. कोणत्या, या इक्वेशन मध्ये, वरच्या या इक्वेशन मध्ये पुट केलं तर काय तुमच्याकडं बघा, 2x मायनस 5 इंटू y ची व्हॅल्यू किती 0 इक्वल टू 10, देन 2x, आता मायनस 5 इंटू 0 0 इक्वल टू 10, देन इम्प्लाइज, तर x इक्वल टू 10 अपॉन 2, कारण हा 2 जो आहे इकडे डिवाइडला गेला, तर x इक्वल टू किती आला तुमच्याकडे 5. मग तुमच्याकडे पॉईंट कोणता आला इथं, ज्यावेळेस माझ्याकडे एक्स वाय इक्वल टू, पहिला x किती 5 असेल तर y किती होता 0. आपल्याला 2 पॉइंट लागणार आहे. आता कोणते कोणते, हे पॉइंट आता मी याला टेबल फॉर्म मध्ये पण करू शकतो किंवा तुम्हाला हे समजण्यासाठी मी केलेलं आहे. ठीक आहे, आता तुम्हाला याच्यापासून काय भेटलं, 2 पॉइंट भेटले, 2 पॉइंट जॉईन करायचे. आता रिजन, ओरिजिन साइडने आहे सोल्युशन की नॉन ओरिजिन साइडने, तर रिजन फाइंड करण्यासाठी काय करणार तुम्ही, पुट x इक्वल टू 0 आणि y इक्वल टू 0 इन, कशामध्ये पुट करायचं मला, 2x मायनस 5y ग्रेटर दॅन 10 मध्ये. आता मी 0 0 पुट केलं तर काय तुमच्याकडे इथं, 2 इंटू 0 मायनस 5 इंटू 0 ग्रेटर दॅन 10, तर 2 इंटू 0 0, 5 इंटू 0 0 मायनस 0 इज ग्रेटर दॅन 10, देन इम्प्लाइज, तर 0 इज ग्रेटर दॅन 10. 0 हा 10 पेक्षा मोठा असतो का, नसतो, कारण हा इथं काय, हा ज्या साइड ओपन तो मोठी संख्या असते, तर इथं 0, याचा मिनिंग काय झाला की हा 0 10 पेक्षा मोठा आहे, तर हे पॉसिबल नाही. तर दिस स्टेटमेंट, वरचे जे स्टेटमेंट आहे, दिस स्टेटमेंट इज नॉट ट्रू, नॉट ट्रू. तर तुमच्याकडे सोल्युशन जे आहे, सोल्युशन इन नॉन ओरिजिन साइड, नॉन ओरिजिन साइड. बघा दोन्ही गोष्टी भेटल्या आपल्याला, 2 पॉइंट इथून आपल्याला लाईन भेटणार आहे आणि दुसऱ्या याच्यातून आपल्याला सोल्युशन जे आहे कोणत्या साइडला भेटणार आहे. ठीक आहे, चला तर येऊया. पहिले 2 पॉइंट कोणते आपल्याकडे बघा, पहिला पॉइंट आहे 0, -2. आता 0, -2 एक्स ऍक्सिस वरचा, म्हणजे वाय ऍक्सिस वर एक्स ऍक्सिस 0 असतो, दिस इज हा पॉइंट झाला तुमच्याकडे 0, म्हणजे इथं एक्स ऍक्सिस 0 असतो, वाय ऍक्सिस -2 हा पॉइंट आला. दुसरा काय तुमच्याकडे 5,0, तर 5,0 बघा हा पॉइंट आहे तुमच्याकडे 5,0, एक्स ऍक्सिसला 5 आणि वाय ऍक्सिसचा 0. मग आता मी काय करणार, हे दोन्ही पॉइंट जॉईन करून घेणार, जॉईन करून घेतलं मी हे दोन्ही पॉइंट. तर हा झाला तुमच्याकडे काय बघा, हे या इक्वेशनला काय म्हणतो बघा, ही 2x - 5y इक्वल टू 10, 2x - 5y इक्वल टू 10 ही लाईन बनली आपल्याकडे. बघा इक्वल टू घेऊन आपण लाईन बनवली. आता दुसरं घ्या, आपल्याला दुसरं घेऊन काय रिझन बनवायचं. रिझन म्हणजे काय तुमच्याकडे, सोल्युशन कशामध्ये आलं आपल्याकडे, नॉन ओरिजिन साइड सोल्युशन आलं. तर नॉन ओरिजिन साइड कोणती, ही तुमच्याकडे ओरिजिन साइड आहे, कारण तुमच्याकडे हा 0 सेंटर 0,0 ओरिजिन आहे, तर ओरिजिन साइड, आणि ही आहे तुमच्याकडे नॉन ओरिजिन साइड. तर तुमचा जो सोल्युशन असेल तो नॉन ओरिजिन साइड ना आहे, म्हणजे कोणत्या साइडने आहे, या साइडनी सोल्युशन आहे, म्हणजे हा पार्ट तुमच्याकडे काय झाला, सोल्युशनचा पार्ट झाला. ओके, आता आपण पुढचा एक्झाम्पल घेऊया. बघा पुढचा एक्झाम्पल घेण्याच्या अगोदर आपण आता इथं काय तुमच्याकडे बघा, या क्वेश्चन मध्ये या की 3x + 2y इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 आहे. ओके, मग आता आपल्याला काय करावं लागेल की याला बघा ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 आहे. आता इथं 2 व्हेरिएबल आहे, इथं किती आहे तुमच्याकडे, x आणि y व्हेरिएबल. आता याचा मिनिंग काय होतो बघा, 2 मिनिंग की 3x + 2y इक्वल टू 0 हा पहिला मिनिंग झाला तुमच्याकडं, आणि दुसरा मिनिंग काय झाला तुमच्याकडं, 3x + 2y इज ग्रेटर दॅन 0.
ओके, आता इथून आपल्याला काय भेटणार आहे, लाईन भेटणार आहे, आणि इथून काय भेटणार आहे आपल्याला, रिजन भेटणार आहे. आता फक्त इथं काय प्रॉब्लेम आहे की आपल्याकडे जर हा झिरो नसेल तर आपण डायरेक्ट पुट करतो एक्स, एकदा एक्स झिरो घेतो, एकदा झिरो घेतो एक्स, आणि एकदा काय घेतो आपण वाय झिरो. आता इथं आपल्याला घेऊन चालणार नाही, कारण जर मी एक्स ची व्हॅल्यू झिरो घेतली, वाय ची व्हॅल्यू झिरो घेतली, तर डायरेक्ट तुमच्याकडे काही ना झिरो जायचं राहील. म्हणून आपल्याला हे एक्स इक्वल टू झिरो, वाय इक्वल टू झिरो घेता येणार नाही. मग आपण काय करणार, थोडं वेगळं घेणार इथं. आता मी एकदा काय घेणार, एक्स इक्वल टू 2 घेणार. ओके, एक्स इक्वल टू काय घेणार, 2. तुम्ही कोणती व्हॅल्यू, झिरो सोडून तुम्ही कोणती घ्या. बघा एक्स इक्वल टू जर मी 2 घेतला, कारण हे झिरो वर काय देणार आहे, बघा एक्स इक्वल टू 0 असेल तर वाय पण काय येणार आहे तुमच्याकडे, 0 येणार आहे. ओके, बघा एक्स ची व्हॅल्यू जर 0 पुट केली तर वाय इक्वल टू पण 0, वाय इक्वल टू 0 घेतलं तर एक्स इक्वल टू 0. आता मी दुसरा पॉईंट घेतो तुमच्याकडे, काय हा पॉईंट एक भेटला आपल्याला, काय 0,0. आता दुसरा पॉईंट आपल्याला घ्यायचा आहे, तर एक्स इक्वल टू मी 2 घेतला तर किती तुमच्याकडे, 3 इंटू 2 प्लस 2y इक्वल टू किती, 0. कशाची व्हॅल्यू काढायची आता मला, y ची. बघा एक्स इक्वल टू 2 घेतला तर हा झाला 6 प्लस 2y इक्वल टू किती, 0. ओके, आता इथं बघा तुमच्याकडं हा 6, आपल्याला y ची व्हॅल्यू काढायची, 2y इक्वल टू काय, हा प्लस 6 आहे, इकडे काय झाला -6. मग y इक्वल टू किती, -6 अपॉन हा 2 इकडे डिवाइड ला गेला, तर y इक्वल टू किती आला तुमच्याकडं, -3. बघा माझ्याकडे ज्यावेळेस एक्स वाय पॉईंट काय भेटला तुमच्याकडं, बघा एक्स ची व्हॅल्यू किती घेतली होती मी 2, तर वाय किती आला माझ्याकडे -3. माझ्याकडे आता 2 पॉईंट आलेत. 2 पॉईंट कोणते कोणते, एक 0,0, तो तर रेडीमेड असेलच, कारण एक्स ची व्हॅल्यू 0 पुट केली तर वाय 0 असतो, आणि वाय 0 असेल तर एक्स 0 असतो. म्हणजे आपल्याला 2 पॉईंट भेटले, आपल्याला लाईन भेटू शकते इथून. आता दुसरी गोष्ट आपल्याला रिझन फाइंड करायचा आहे. ठीक आहे, तर रिझन साठी बघा आपण काय करणार आहे, रिझन आधी तुम्हाला ग्राफिकली सांगतो. बघा 2 पॉईंट, पहिला पॉईंट काय आहे तुमच्याकडे 0,0. ओके, पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट काय आहे तुमच्याकडे 2,-3. आता एक्स ऍक्सिस वरचा 2 आणि वाय ऍक्सिस वरचा -3 कुठं भेटेल तुमच्याकडे, बघा हा पॉईंट. बघा हा एक्स ऍक्सिस वरचा 2 आणि वाय ऍक्सिस वरचा -3 पॉईंट. मग आपण काय करणार आहे याला, की हे जॉईन करून घेणार. पहिलं हे 2 पॉईंट काय केलं मी, जॉईन करून घेतले. हे जे इक्वेशन बनलं ते कोणतं आहे तुमच्याकडं, 3x + 2y = 0. हा इकडं पुढं पण आहे, मी आता पुढे दाखवत नाही. ठीक आहे, आता आपल्याला काय दाखवायचं की याचं सोल्युशन जे आहे, बघा आता नॉन ओरिजिन साइड आणि ओरिजिन साइड आहे का, कारण हा ओरिजिन मधूनच चाललेला आहे, त्याच्यामुळे याला ओरिजिन साइड आणि नॉन ओरिजिन साइड नाही. मग याचं आपण चेक कसं करणार, बघा चेक कसं करायचं, याचं सोल्युशन आहे की नाही. सपोज आपण हा पॉईंट घेतला, हा कोणत्या साईडनी आहे, या साईडनी. जर मी पुट केलं 1,1 कोणत्या साईडनी आहे, जर हे स्टेटमेंट बघा आता आपल्याला रिझन फाइंड करायचं आहे. मी सपोज x, y इक्वल टू 1,1 हा पॉईंट जर घेतला, मी फक्त मी 0 साठी सांगतोय, जर घेतला तर तुमच्याकडे काय हे स्टेटमेंट ट्रू आलं पाहिजे. ट्रू असेल तर त्या जो पॉईंट आहे त्या साईडने याचं सोल्युशन आहे. जर हे स्टेटमेंट फॉल्स आलं, जो पॉईंट घेतलाय त्याच्या अपोजिट साईडला याचं सोल्युशन असेल. बघूया, तर पुट करूया आता 1,1. 3 into 1 plus 2 into 1 is greater than 0. Then आता 3 into 1 किती, 3 plus 2 into 1 2 is greater than 0. Then implies 5 3 plus 2 equal to 5 is greater than 0. हे स्टेटमेंट बरोबर आहे. 5 is greater than 0. Yes, कारण ज्या साइडने हा ओपन असेल तो मोठा असतो, मग 5 मोठा आहे. दिस स्टेटमेंट इज अ ट्रू. मग हे स्टेटमेंट ट्रू आहे, याचा मिनिंग काय की जो पॉईंट आपण घेतलेला आहे 1,1, फक्त इथं कुठं प्रॉब्लेम येतो, तुमच्याकडे इक्वल टू 0 असेल तेव्हाच फक्त दुसरा पॉईंट घ्यायचा, त्यात आपल्याला बाकी वेळेस ओरिजिन साइड आणि नॉन ओरिजिन साइड येऊन जाते. आता इथं येत नाही म्हणून आपण दुसरा पॉईंट घेतला. याचा मिनिंग काय झालं बघा, 1,1 याचं सोल्युशन आहे. म्हणजेच आपण काय करणार, 1,1 जो घेतला होता पॉईंट, तुम्ही कोणताही पॉईंट घ्या, 2,2 घ्या किंवा कुठलाही घ्या, या साईडचं घ्या किंवा या साईडचं घ्या. बघा मी मग या साईडचं जो व्हॅल्यू घेऊन तुमचं स्टेटमेंट बरोबर आलं, म्हणजे याचा अर्थ काय झाला, याचा ही साईड काय सोल्युशन आहे. सपोज बघा असं समजलं असेल, सपोज आपण काय घेऊया, या साईडचा एखादा पॉईंट घेऊया. सपोज मी घेतो आता काय, इथं हा पॉईंट घेतो. हा पॉईंट याचं स्टेटमेंट बरोबर आहे की नाही बघा. सपोज मी हा पॉईंट घेतला, हा पॉईंट काय तुमच्याकडे एक्स ऍक्सिस वरचा -2, वाय ऍक्सिस वरचा -1. ओके, -1. तर आता व्हॅल्यू पुट करून बघूया आपल्याकडे काय आहे, 3x + 2y इज ग्रेटर दॅन काय 0 आहे. तर बघा एक्स ची व्हॅल्यू किती घेतली आपण, एक्स ची व्हॅल्यू -2, वाय ची व्हॅल्यू -1. तर व्हॅल्यू पुट करूया. बघा 3 into
-2 प्लस किती 2 इंटू -1 इज ग्रेटर दॅन 0. तर 3 इंटू 2 किती -6 प्लस 2 इंटू -3 किती तुमच्याकडे -2 इज ग्रेटर दॅन 0. तर -8 इज ग्रेटर दॅन 0. हे स्टेटमेंट ट्रू आहे का? बघा -8 हा 0 पेक्षा मोठा आहे का? नाही. दिस इज अ फॉल्स स्टेटमेंट. फॉल्स असल्यामुळे आपण जो हा पॉइंट घेतला होता ट्रू असता तर या साईडने सोल्युशन असता. फॉल्स असल्यामुळे त्याच्या अपोजिट साईडला याचं सोल्युशन आहे. म्हणजे बघा या साईडला याचं सोल्युशन आहे. अजून एक एक्झाम्पल घेतो तुमच्याकडे बघा. आता समजेल अजून. हा काय तुमच्याकडे 5x - 3y = 0. याचा मिनिंग काय होतो? एक 5x - 3y = एकदा 0 होतो आणि दुसरा काय तुमच्याकडे 5x - 3y इज लेस दॅन 0 होतो. ओके, याच्या टू मिनिंग. इथून आपल्याला काय बनणार आहे? लाईन. आणि इथून काय बनणार आहे आपल्याला? रिजन. कोणत्या साईडनी सोल्युशन आहे. आता लाईन बनणार आहे तर आपण लाईन साठी काय करणार? पहिलं बघा 5x - 3y = 0. जर x व्हॅल्यू जर मी 0 घेतली तर तुमच्याकडे y पण काय येतो? 0 येतो. बघा हा 0 झाला आणि 3y = 0. दॅट मीन्स y पण 0 झाला इथं. ओके, बघा परत समजत नसेल तर x व्हॅल्यू 0 पुट केली मी इथं. बघा इथं 0 झाला तर हा 5 × 0 0 -3y = 0. परत 3 पाठवला तर y ची पण व्हॅल्यू किती? 0. आता x व्हॅल्यू तुम्ही काही घ्या दुसरी. x व्हॅल्यू सपोज मी 1 घेतली तर त्यासाठी मला y किती भेटतं? बघा 5 × 1 - 3y = 0. ओके, तर -3y = हा +5 इकडे काय झाला? -5. देन y = -5 / -3. देन y = बघा मायनस मायनस प्लस झाला. 3 5 ला जर 3 नी भाग दिला तर 3 × 1 = 3 आणि 3 × 1 = 3 झालं. परत किती 2 राहिले. 3 स परत किती झालंय 20. 3 स 18 परत 3 स 18 म्हणजे 1.6. म्हणजे बघा इथं जो पॉइंट आला तुमच्याकडे x, y = x व्हॅल्यू किती घेतली मी 1. त्यावेळेस माझा y किती आला? 1.6. ओके, या दोन पॉइंट बघा हा एक पॉइंट आणि हा पॉइंट म्हणून पहिला आपण लाईन काढूया. पहिलं बघा पहिला 0,0 पॉइंट. बघा हा काय तुमच्याकडे x ऍक्सिस पण 0 y ऍक्सिस पण 0. दुसरा आहे बघा x ऍक्सिस 1 आणि y ऍक्सिस किती 1.6. बघा x ऍक्सिस 1 आणि y ऍक्सिस 1.6 इथं. ओके, हा 1.6. बघा x ऍक्सिस 1 y ऍक्सिस 1.6. आता आपण काय करणार आहे? हा पॉइंट बघा हे लाईन जॉईन करणार आहे. दोन पॉइंट जॉईन केलं मी. हे दोन पॉइंट. ही कशाचं इक्वेशन आहे तुमच्याकडे? बघा ही इक्वेशन आहे तुमच्याकडे 5x - 3y = 0 ची इक्वेशन आहे. आता मला काय करायचं? सोल्युशन तुमच्याकडे या साईडला येऊ शकतं किंवा या साईडला. तुम्हाला आहे की एक कोणताही पॉइंट घ्या. बघा या साईडचं तुम्ही पॉइंट घ्या किंवा या साईडचं पॉइंट घ्या. मी कोणताही घेतो. बघा सपोज मी घेतो हा पॉइंट. कोणता? हा. ठीक आहे, हा पॉइंट काय तुमच्याकडं 1,2 पॉइंट. ओके, आता जर स्टेटमेंट हा 1,2 पुट केलं मी आणि जर स्टेटमेंट बरोबर आलं तर या साईडला सोल्युशन आहे. पण 1,2 ला जर स्टेटमेंट फॉल्स आलं तर त्याच्या अपोजिट साईडला सोल्युशन आहे. मग आता बघूया इथं x = किती 1 आणि y = 2 पुट करा. मग किती तुमच्याकडं 5 × 1 - 3 × 2 इज लेस दॅन 0. मग 5 × 1 तुमच्याकडे किती 5 -3 × 2 किती 6 इज लेस दॅन 0. 5 - 1 किती -1 लेस दॅन 0. तर हे स्टेटमेंट ट्रू आहे. -1 पेक्षा 0 मोठा आहे. -1 इज लेस दॅन 0 हे ट्रू स्टेटमेंट आहे. ट्रू स्टेटमेंट. आपण जो पॉइंट घेतलेला आहे तो बरोबर आहे. म्हणजे जो x = 1 y = 1 म्हणजे ट्रू स्टेटमेंट आलं तर जे आपण घेतलं होतं पॉइंट त्या साईडला सोल्युशन आहे याचं. बघा या साईडला याचं सोल्युशन आहे. हा जर हा फॉल्स स्टेटमेंट झाला असता म्हणजे आपण पॉइंट तर या इथला घेतला पण तो स्टेटमेंट फॉल्स झाला असता तर मग सोल्युशन तुमचं या साईडला आलं असतं. ओके, आता आपण पाहूया दुसरा एक्झाम्पल. आता बघा आपल्याकडे दोन इक्वेशन आहे. एक पहिलं इक्वेशन आहे आणि हे दोन म्हणजे हे दोन कन्स्टंट आहे आपल्याकडे. आता दोन कन्स्टंटचा आपल्याकडे असेल जेवढे कन्स्टंट असतील त्याचा आपल्याला कॉमन सोल्युशन घ्यायचा आहे. मग त्याला आपण फिजिबल रिझन म्हणतो. पण 2x + y इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 2 आहे आणि x - y इज लेस दॅन ऑर इक्वल टू 1 आहे. मग आता याची व्हॅल्यू काय बघा पहिलं याचं जर सॉल्व्ह केला त्याचं दोन मिनिंग होतो. काय तुमच्याकडे 2x + y = 2 होतो आणि दुसरं काय होतं तुमच्याकडे 2x + y इज ग्रेटर दॅन 2 होतो. ओके, सेम आपल्याकडे जर आपण ही लाईन घेतलेली आहे त्याचं पण दोन मिनिंग होतो. काय तुमच्याकडे x - y = 1 होतो आणि x - y इज लेस दॅन 1.
ओके, दोन मिनिंग झालं. बघा इथून काय भेटणार आपल्याला, इथून लाईन भेटणार आहे आणि इथून आपल्याला रिजन भेटणार आहे. सेम आपल्याला इथून काय भेटणार आहे, लाईन भेटणार आहे आणि इथून काय भेटणार आपल्याला, रिजन भेटणार आहे. ओके, चल त्याला आपण पाहूया. इथं बघा ज्यावेळेस आपल्याकडे दोन व्हेरिएबल आहे, इथं व्हेरिएबल किती आहे तुमच्याकडे, एक्स आणि वाय व्हेरिएबल आहे. इथं पण एक्स आणि वाय व्हेरिएबल आहे. तर आपल्याकडे आपण टेबल थ्रू जाऊया. बघा टेबल थ्रू काय करायचं आपल्याला, इक्वेशन ऑफ लाईन टेबल बनवून घेतो आता इथं. चला तर आता पाहूया आपण. बघा टेबल बनवूया. टेबल मध्ये आपण पहिलं लाईनचं इक्वेशन घेऊया. काय तुमच्याकडं 2x + y = 2 आहे. ओके, आता ही या इक्वेशन मध्ये आपण काय करणार आहे बघा. पहिलं मी तुम्हाला इथं रफ कॅल्क्युलेशन करून दाखवतो. पहिलं इक्वेशन कोण आहे, 2x + y = 2 आहे. ओके, आता मी काय करणार इथं बघा, x ची व्हॅल्यू मी 0 पुट केली. म्हणजे x ची व्हॅल्यू किती घेणार आहे मी आता इथं 0. तर त्यासाठी मला y किती भेटतो बघा, पुट करा इथं 2 × 0 + y = 2. देन y = डायरेक्ट किती आला तुमच्याकडे 2. बघा x व्हॅल्यू ज्यावेळेस 0 असेल त्यावेळेस माझ्याकडे y ची व्हॅल्यू किती असेल 2. तर x, y म्हणजे किती 0,2. ओके, दुसरं आहे तुमच्याकडे. आता मी y ऍक्सिस = 0 घेणार आहे. किती, y ऍक्सिस = 0. या इक्वेशन मध्ये y = 0 घेतला, त्यासाठी माझा x बघा तर किती 2x + y ची व्हॅल्यू किती आहे इथं 0. इथं पुट करतोय मी =2. तर 2x = किती आलं तुमच्याकडे 2. तर मला x ची व्हॅल्यू काढायची आहे. तर x = 2/2. देन x = 1. बघा ज्यावेळेस माझ्याकडे y = 0 असेल त्यावेळेस x = किती आला माझ्याकडे 1. हा किती पॉईंट झाला तुमच्याकडे 1,0. ओके, आता हे आपल्याकडे साइन काय तुमच्याकडे ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू हे साइन आहे. आता बघा हे झालं लाईनचे दोन पॉईंट 0,2 आणि 1,0. आता आपल्याला रिझन फाइंड करायचं. रिझन साठी काय करणार आपण, पुट x = 0 आणि y = 0 इन कशामध्ये पुट करायचं आपल्याला बघा. आपल्याला या रिझन मध्ये, रिझनचं साइड कोणती आहे, 2x + y > 0. जर मी 0 0 पुट केला इथं तर 0 > काय आला तुमच्याकडे, सॉरी इथं किती 2 आहे 2. तर 0 > 2 आला. तर हे स्टेटमेंट काय झालं तुमच्याकडे फॉल्स. हे स्टेटमेंट काय झालं फॉल्स. तुमच्याकडे जो सोल्युशन आहे, सोल्युशन इन नॉन ओरिजिन साइड. नॉन ओरिजिन साइड. बघा काय केलं मी, x पुट केला. बघा हा रिझन देणार होता कोणत्या साइडने आहे. तर मग तुम्ही ओरिजिन व्हॅल्यू पुट करा 0 0. तर पुट केल्यानंतर जे स्टेटमेंट आहे बघा, 0 हा 2 पेक्षा मोठा आहे का, नाही. मग स्टेटमेंट तुमच्याकडे नॉट ट्रू आहे म्हणजे फॉल्स आहे. मग फॉल्स असेल स्टेटमेंट तर सोल्युशन तुमच्याकडे नॉन ओरिजिन साइडने असतो. कोणत्या साइडने, नॉन ओरिजिन साइडने सोल्युशन. ओके, याचं भेटलं. आता सेम दुसरं इक्वेशन काय तुमच्याकडे, x - y = 1. आता सेम तुमच्याकडं मी x - y = 1 असेल तर पहिलं x ची व्हॅल्यू मी 0 पुट करणार. x = 0 पुट केलं तर त्यासाठी माझा y किती येतो बघा, 0 - y = 1. देन y = -1. कारण 0 - y हा मायनस या साईडला दिला तर y ची व्हॅल्यू किती आली -1. तर किती आला हा -1. परत सेम आता मी y ची व्हॅल्यू काय पुट करणार आहे इथं 0. बघा y ची व्हॅल्यू 0 पुट केली तर काय तुमच्याकडं x - 0 = 1. देन x = काय आला 1. बघा y ज्यावेळेस माझ्याकडे 0 होता त्यावेळेस x ची व्हॅल्यू किती आली 1. म्हणजे तुमच्याकडे हा पॉईंट काय आला 0, -1 आणि हा आला तुमच्याकडे 1,0. साइन कसं आहे तुमच्याकडे बघा इथं या इक्वेशनचं साइन काय, लेस दॅन ऑर इक्वल टू. आता आपल्याला रिझन फाइंड करायचं. बघा लाईन साठी आपल्याकडे 2 पॉईंट भेटले. आता रिझन साठी बघा पुट सेम x = 0, y = 0. कशामध्ये, रिझनच्या मध्ये कोण, x - y < 1 मध्ये पुट करायचं. तर पुट केलं, हा 0 - 0 0 < 1. हे स्टेटमेंट काय तुमच्याकडे बघा, 0 < 1 इट इज ट्रू स्टेटमेंट. ट्रू स्टेटमेंट आहे. तर आता आपल्याला काय करायचंय, सोल्युशन बघा ट्रू असेल तर सोल्युशन इन ओरिजिन साइड. चला आपल्याकडे 2 भेटलं. आता येऊ आपल्या ग्राफ मध्ये. आता या टेबलचा वापर करून आपल्याला हा ग्राफ सॉल्व्ह करायचा आहे. ग्राफ मध्ये पहिला तुमच्याकडं, आता आपल्याला या टेबलचा वापर करून आपल्याला सोल्युशन काढायचं आहे. बघा कॉमन सोल्युशन फिजिबल रिझन. तर पहिलं बघा तुमच्याकडे पहिल्या लाईनचे 2 पॉईंट कोण आहेत, 0,2 आणि 1,0. बघा काढूया. 0,2 म्हणजे x ऍक्सिस 0 आणि y ऍक्सिस 2. म्हणजे कोणता पॉईंट हा बघा इथं असतो तुमच्याकडे, x ऍक्सिस 0 y ऍक्सिस 2. आणि दुसरा पॉईंट कोणता आहे 1,0. 1,0 या x ऍक्सिस वर y 0 असतो 1,0.
आता आपण काय करणार आहे बघा, इथं हे 2 पॉइंट आले आपल्याकडं पहिल्या लाईनचे, या 2 पॉइंट मी जॉईन करून घेणार इथं बघा, 2 पॉइंट मी जॉईन करून घेतले इथं बघा, हे जॉईन केलं. हे जे इक्वेशन आहे तुमच्याकडे, हे पहिलं इक्वेशन काय आहे तुमच्याकडं, 2x + y = 2, हे लाईनचं इक्वेशन. ठीक आहे बघा, आपल्याला लाईन भेटली आता इक्वल टू घेऊन. आता लेस दॅन ऑर इक्वल टू घेऊन आपल्याला रिझन काय भेटलंय, नॉन ओरिजिन साइड याचं सोल्युशन आहे. मग बघा, हा ओरिजिन आहे तुमच्याकडं 0,0, ही साइड तुमच्याकडे ओरिजिन साइड झाली आणि ही झाली तुमच्याकडे नॉन ओरिजिन साइड. आणि याचं सोल्युशन जे नॉन ओरिजिन साइडने आहे, म्हणजे कोणत्या साइडने आहे बघा, इथं या साइडने सोल्युशन आहे, या साइडने याचं सोल्युशन आहे, नॉन ओरिजिन साइडने सोल्युशन आहे. चला, आपल्याला हे भेटलं की इक्वल टू घेऊन आपल्याला लाईन भेटली आणि आपल्याला लेस दॅन घेऊन आपल्याला म्हणजे सोल्युशन भेटलं पिझ्झाचं. आता आपल्याला दुसरं बघा इक्वेशन, दुसरी लाईन काय आहे, x - y = 1. त्याचे 2 पॉइंट कोणते आहेत आपल्याकडे बघा. पहिले तर पहिला पॉइंट आहे 0,-1 बघा. 0,-1 म्हणजे कोणतं तुमच्याकडे, हा 0, इथं 0 आणि y ऍक्सिस किती आहे, -1. दुसरा पॉइंट काय तुमच्याकडे 1,0 बघा, 1,0. ओके, तर 1,0 बघा, हा सेम, दोघांचा सेम पॉइंट आला. मग मी हे 2 पॉइंट काय करणार, जॉईन करून घेणार. हे 2 पॉइंट मी जॉईन करून घेतले. आता ही जी लाईन आहे तुमच्याकडे, या लाईनला काय म्हणतो आपण, x - y = 1. इक्वल टू घेऊन आपल्याला लाईन बनली. आता रिझन बघायचं आपल्याला बघा, याचं जे सोल्युशन आहे तो कोणत्या साइडने आहे, ओरिजिन साइड. तर ओरिजिन साइड कोणती आहे तुमच्याकडे बघा, ही ओरिजिन साइड आहे वरची आणि खालची नॉन ओरिजिन साइड. कारण हा ओरिजिन असल्यामुळे त्या साइडचं ओरिजिन साइड आणि हे नॉन ओरिजिन साइड. मग आपण काढलेलं आहे बघा कॉमन सोल्युशन. हे तुमच्याकडे सोल्युशन बघा, इथं हे झालं पूर्ण, इकडं नॉन ओरिजिन साइडने हे सगळं सोल्युशन झालं. आता बघा, ह्या दोन्हीचं लाईन मिळून, हे दोन्ही लाईन मिळून मला कॉमन सोल्युशन कोणता पार्ट मिळतो बघा. कॉमन सोल्युशन हा एवढा जो माझा पार्ट आहे पूर्णपणे, कोणता, हा पूर्ण पार्ट बघा. हा बघा, मी ब्लॅक मध्ये करून घेतो पूर्णपणे. हा तुमच्याकडे या दोन्ही लाईनचा हा पूर्ण पार्ट, ब्लॅक पार्ट, हा काय तुमच्याकडे कॉमन सोल्युशन आहे. आणि हा कॉमन सोल्युशनला म्हणलो आपण फिजिबल रिजन. काय म्हणतो, फिजिबल रिजन. बघा, दोन्ही लाईनचा मी सेपरेट पार्ट काढला आणि माझ्याकडे ज्यावेळेस कॉमन पार्ट आला त्याला म्हणतो आपण फिजिबल रिजन. आता अजून एक लास्ट एक्झाम्पल घेतो याच्यावर मी, म्हणजे तुम्हाला परत समजेल. एक लास्ट एक्झाम्पल घेऊया आणि मग हा व्हिडिओ संपूया, कारण हा व्हिडिओ खूप मोठा झाला. हा मोठा जरी झाला असेल तरी पण याच्यामध्ये तुम्हाला सगळे एक्झाम्पल सगळ्या टाईपचे मी कव्हर केलेले आहेत. चला तर पाहूया काय तुमच्याकडे लास्ट एक्झाम्पल, x + y ≥ 6 आहे. ओके, त्याचे 2 मिनिंग आहे तुमच्याकडे. काय, x + y = एकदा 6 आहे, दुसरं काय तुमच्याकडे x + y > 6 आहे. ओके, आता इथून मला काय भेटेल, एक लाईन भेटेल आणि इथून काय भेटेल तुम्हाला, रिजन भेटेल. ओके, सेम या लाईन मध्ये या, इथून पण काय तुमच्याकडे x + 2y = एकदा 10 घ्या, कारण हे लेस दॅन ऑर इक्वल टू, आणि एकदा काय भेटेल x + 2y < 10. चला आता बघा, आपण टेबल बनवायचं आहे. टेबल मध्ये काय तुमच्याकडे, आता टेबल मध्ये बघा आपल्याकडे काय आहे की मी x ऍक्सिस = 0 घेणार आहे. काय घेणार आहे आता, 0. बघा, x = 0 घेतला तर माझा y किती असतो, मी इथं सॉल्व्ह करतो. x = जर 0 घेतला मी, तर या इक्वेशन मध्ये पुट करा. पहिला इक्वेशन घेतलं मी, x + y = 6. तर किती तुमच्याकडे, x ची व्हॅल्यू 0 + y = 6, देन y = किती आला तुमच्याकडे, 6. माझ्याकडे ज्यावेळेस x = 0 होता त्यावेळेस y किती आला माझ्याकडे, 6. सिमिलरली आता मी काय करणार आहे, y = 0 पुट करणार आहे. तर मला x ची व्हॅल्यू काढायची इथली. तर सेम आता मी y = काय पुट करणार आहे, 0, देन इम्प्लाइज सेम किती, x + y ची व्हॅल्यू 0 = 6. सगळं या इक्वेशन मध्ये पुट करतोय मी. तर x = किती आला तुमच्याकडे, 6. तर x = किती आला इथं, 6. ओके, म्हणजे हे पॉईंट काय झाला तुमच्याकडे, 0,6 झाला. आणि हा काय, x ऍक्सिस 0, y ऍक्सिस काय झाला, 0. बघा, पहिला आपण x ऍक्सिस घेतो 0, y ऍक्सिस 6 x ऍक्सिस, y ऍक्सिस 0. तर तुमच्याकडे याचं साइन काय आहे, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू आहे. आता रिझन मला फाइंड करायचं. बघा, या इक्वेशन पासून रिझन फाइंड करायचं आहे. तर पुट रिझन साठी मी काय करणार, पुट x = 0 आणि y = 0 कशामध्ये पुट करायचं मला, या इक्वेशन मध्ये.
तर काय तुमच्याकडे बघा 0 प्लस 0 इज ग्रेटर दॅन 6 देन इम्प्लाय 0 इज ग्रेटर दॅन 6 हे बरोबर आहे का? नाही, हे स्टेटमेंट ट्रू नाही, नॉट अ ट्रू स्टेटमेंट. ओके स्टेटमेंट. तर सोल्युशन बघा आता इथं याचं सोल्युशन जे सोल्युशन इन नॉन ओरिजिन साइड. बघा स्टेटमेंट तुमचं फॉल्स आलाय त्याच्यामुळे सोल्युशन तुमच्या कोणत्या साईडला? नॉन ओरिजिन साईडला. ओके आता आपण दुसरं इक्वेशन घेऊया. काय तुमच्याकडे x प्लस 2y इक्वल टू 10. आता दुसऱ्या इक्वेशन मध्ये मी x ची व्हॅल्यू किती पुट करतोय आता? 0. ओके तर मला y किती भेटेल बघा. इथं मी जर x इक्वल टू 0 पुट केला तर y इक्वल टू बघा आता किती तुमच्याकडं 0 प्लस 2y इक्वल टू 10 देन 2y इक्वल टू 10. y इक्वल टू किती? 10 अपॉन 2. तर y इक्वल टू किती आता इथं 5. बघा ज्यावेळेस माझ्याकडे x 0 होता त्यावेळेस y ची व्हॅल्यू किती आली? 5. हा पॉइंट झाला तुमच्याकडे 0,5. आता दुसरं बघा सेम मी y ची व्हॅल्यू काय घेणार आहे आता इथं 0. तर मला x ची व्हॅल्यू किती असेल फाइंड करायचंय. तर इथं मी पुट करतो y इक्वल टू 0. कशामध्ये? या इक्वेशन मध्ये. तर x इक्वल टू डायरेक्ट किती आला? 2 इंटू 0 इक्वल टू 10 देन x इक्वल टू किती आला तुमच्याकडे? डायरेक्टली 10. बघा ज्यावेळेस माझ्याकडे y 0 होता त्यावेळेस x ची व्हॅल्यू किती आली? 10. तर हा पॉइंट झाला तुमच्याकडे 10,0. ओके आता याचं जे साइन आहे तुमच्याकडे कोणत्या साईनने आहे? बघा इथं लेस दॅन ऑर इक्वल टू साइन आहे. मग इथं पण मी काय करणार? लेस दॅन. आता सोल्युशन कोणत्या साईडने चेक करायचंय? तर सोल्युशन साठी आपण काय करतो? पुट x इक्वल टू 0 आणि y इक्वल टू 0. ह्या दोन्ही व्हॅल्यू मी 0 0 कशामध्ये पुट करणार? रिझनचं. आपल्याला इथून रिझन फाइंड करायचं आहे. मग काय तुमच्याकडे 0 प्लस 2 इंटू 0 इज लेस दॅन 10. तर हे स्टेटमेंट बघा 0 लेस दॅन 10 आला. हे स्टेटमेंट काय तुमच्याकडे? ट्रू आहे. काय आहे? ट्रू स्टेटमेंट. तर सोल्युशन इन ओरिजिन साइड. काय आलं तुमच्याकडे? सोल्युशन इन ओरिजिन साइड. चला आता आपण ग्राफ मध्ये दाखवूया आता हे सगळं. तर पहिलं इक्वेशन घेऊया लाईनचं. त्याच्याकडे 2 पॉईंट आहे. कोणते कोणते पॉईंट आपल्याकडे बघा या लाईनचे 2 पॉईंट. पहिला पॉईंट कोणता आहे? 0,6 आहे आणि दुसरा पॉईंट कोणता आहे तुमच्याकडे? 6,0. ओके चला घेऊया. तर पहिलं बघा 0,6 हा पॉईंट आहे तुमच्याकडे 0,6 आणि दुसरा पॉईंट कोणता आहे तुमच्याकडे? 6,0. आता मी काय करणार? हे 2 पॉईंट जॉईन करून घेतले. काय घेतलं मी? हे 2 पॉईंट जॉईन करून घेतले इथं. ओके जॉईन केलं. हे इक्वेशन कोणतं आलं तुमच्याकडं? x प्लस वाय इक्वल टू 6. आता मला सोल्युशन बघायचं आहे की बघा ही ओरिजिन साइड आहे 0,0 इज ओरिजिन साइड. ही ओरिजिन साइड आहे आणि नॉन ओरिजिन. बघा सोल्युशन कोणत्या साइडला आहे तुमच्याकडे? सोल्युशन आहे नॉन ओरिजिन साइडला म्हणजे या साइडला सोल्युशन आहे. दिस इज अ नॉन ओरिजिन साइड. ओके या साइडला सोल्युशन. आता आपण सेम दुसरं इक्वेशन बघा. दुसऱ्या इक्वेशनचे पॉईंट कोणते कोणते तुमच्या या इक्वेशनचे पॉईंट? की पहिला आहे 0,5 आहे आणि दुसरा आहे तुमच्याकडे 10,0. तर बघा 0,5 पॉईंट 0,5 कुठे आहे तुमच्याकडे? हा पॉईंट आहे 0,5 हा पॉईंट आहे आणि दुसरा 10,0 आहे. बघा इथं पुढे असेल कुठेतरी. इथं मी म्हणतो 10,0. आता इथं नाहीये तर हा पॉईंट आहे तुमच्याकडे 10,0 हा पॉईंट. आता मी काय करणार आहे? हे 2 पॉईंट जॉईन करून घेणार. काय करणार मी आता? हे 2 पॉईंट जॉईन करून घेणार. जॉईन करून घेतले मी हे 2 पॉईंट. बघा हे जॉईन केलं मी हे 2 पॉईंट. ठीक आहे. हे इक्वेशन कुणाचं आहे तुमच्याकडे? x प्लस 2y इक्वल टू 10. ठीक आहे. बघा पॉईंट पासून आपल्याला लाईन भेटलेली आहे. आता आपल्याला रिझन बघायचं आहे की रिझन कोणत्या साइडने आहे? ओरिजिन साइडने सोल्युशन आहे. बघा याचं सोल्युशनचे ओरिजिन साइड. ओरिजिन साइड कोणती तुमच्याकडे? हे दिस बघा दिस. बघा इथं कॉमन जो रिझन आहे तुमच्याकडं. बघा कॉमन काय काय येतं तुमच्याकडे? हा पार्ट कॉमन येतो का? नाही. का? कारण की या लाईनचा हा पॉईंट नाहीये. परत तुमच्याकडे हा पॉईंट येतो का? नाही. का? कॉमन नाही. तुमच्याकडे कॉमन कोणता पार्ट वाटतो? बघा इथं मी रेड मध्ये करतो की दोन्ही इक्वेशनचा हा जो कॉमन हा जो आहे हा इकडचा हा पूर्ण हा आहे तुमच्याकडे कॉमन पार्ट दोन्ही इक्वेशनचा. मग याला म्हणतो आपण फिजिबल रिझन. काय म्हणतो? फिजिबल रिझन. ठीक आहे. आय होप की तुम्हाला मी भरपूर एक्झाम्पल घेतलेलं आहे. असं तर आपण पुढे घेणारच आहोत. ग्राफ काढणारच आहोत. परत आपण ज्यावेळेस LPP चं एक्झाम्पल घेऊ त्यावेळेस बघणारच आहोत.
तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल तर लाईक, शेअर आणि तुमच्या मित्राला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. पाहूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.